भाषणाचं कौतुक. मी तसा बघितलं तर राजकारणात नवीन होतो, त्यामुळं तेव्हा भाषण करताना माझी काय अवस्था झाली होती ती या निमित्तानं माझ्या डोळ्यासमोर आली. मला आठवत आहे, इथल्या बऱ्याच मान्यवरांना आठवत असेल, ज्यावेळेस उमेदवारांचा विठ्ठलराव गाडगे, नानासाहेब नवले, अजित पवार हे काँग्रेसचे उमेदवार पंजा चिटकून घेऊन उभे होते आणि पवारसाहेब मुख्यमंत्री होते आणि प्रचाराचा पहिला नारळ दगडूशेठ हलवाई गणपतीचे तिथं जे देखावा असतो त्याच ठिकाणी सभा. मी कधी भाषण केलेलं नव्हतं आणि माझ्या घरातल्या काकी, प्रतिवर काकी त्या लांब कुठंतरी गाडी लावून बसलेल्या होत्या. आता ही काय बोलतो काय करतोय, आणि मी भाषण करायला उठलो. मला पण असा दरदरून घाम सुटला होता, हातपाय लटलट कापत होते. म्हटलं आता हे जर असलं आपलं चित्र समोर गेलं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या, तर मतदार म्हणते जायला ह्याला कशाला आपला पुढे उभा आहे. त्याच्यामुळं मी सगळं काही डोक्यामध्ये आणलं. सध्या होईल त्याला साहेब एवढं बोलतात तर आपल्याला एवढंच बोलता येईल. आणि त्याच्यानंतर ते भाषण केलं, पण जमून गेलं. आणि नंतर आता बघतायच आपण काय जमलंय ते. इतक्या दिवसाच्या जीवनाच्या, सामाजिक जीवनाच्या प्रवासात मला एक गोष्ट कळून चुकली. नुसतं कार्यकर्त्यांनो लक्षात ठेवा, ज्ञान, अनुभव आणि वक्तृत्व शैली म्हणून भाषणं चांगली होतात असं नाही. तर आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, जे विचार आपण लोकांच्या समोर मांडणार आहोत, ज्यांच्यासाठी मांडणार आहोत, त्यांच्याबद्दल मनात निष्ठा असली पाहिजे, कणव असली पाहिजे, कळवळा असला पाहिजे, माया पण असली पाहिजे, प्रेम पण असलं पाहिजे आणि आपलेपणा असला पाहिजे. तरच भाषण हे भावस्पर्शी होतं. आणि कोणतंही भाषण केवळ टाळ्या मिळवण्यासाठी नको, तर मनाचा ठाव घेण्यासाठी असावं. हे या निमित्तानं इथं स्टेजवर आणि समोर बसणाऱ्या सगळ्या मान्यवरांना, कार्यकर्त्यांना आवर्जून सांगेन. टाळ्या जरी